आणि यानंतर अकोल्यातून बातमी। अकोल्यामध्ये आज सकाळी 7 वाजल्यापासून विधानसभेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे। मात्र अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बीआर हायस्कूल मधल्या बूथ क्रमांक 169 मधील मतदान यंत्र सकाळी 7 वाजल्यापासूनच बंद पडलंय। सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच मतदान यंत्रात बिघाड झालाय। या मतदान केंद्रावरील मतदान आज भरानंतरही अद्याप सुरू झालेलं नाहीये। तासाभरानंतरही अजून सुरू झालेलं नाहीये। मतदान केंद्रावर सध्या मतदार हे ताटकळलेले आहेत, तर बरेचसे मतदार हे मतदान केंद्रावरती पोहोचून त्यानंतर आल्या पावली परत गेलेत। या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय उमेश अलोणे यांनी। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातल्या बूथ क्रमांक 169 वर आपण बीआर हायस्कूल मधले हे बूथ क्रमांक 169 आहे। 7 वाजतापासून इथले ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद आहे आणि हे सर्व मतदार जे आहेत ते रांगेत उभे आहेत। काही मतदार परत गेल्याची जी माहिती आहे या मतदारांनी दिली आहे। नेमकं काहीतरी तांत्रिक कारणामुळे ही ईव्हीएम मशीन जी आहे ती सकाळी 7 वाजतापासून बंद पडलेली आहे। तुम्ही किती वाजतापासून आलात? आम्ही 7:15 ला आलो होतो। तेव्हापासून मशीन बंद है तेव्हापासून। जब से बंद है, हम जब से लाइन में खड़े हैं, जब से चालू है। एक मशीन पहले लगाए थे जो स्टार्टिंग में लगाए थे, उसके बाद में वो ख़राब हो गई। अब दूसरी वापस से यहाँ से लेके वापस से चालू करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अभी भी बंद है। 8:05 हो चुके हैं अभी। तब्बल 1 तास झाला आहे की मतदार रांगेत सध्या आहे, काही मतदार वापस गेले। काय किती वाजता आलात तुम्ही? मी 7:20 या ठिकाणी आलेलो आहे। तेव्हापासून रांगेमध्ये उभे आहोत। सोबत 4-5 लोक आलेले होते, ते आता वेळ लागेल मग आता परत गेलेले आहेत। आता ते येतात की नाही काही सांगता येत नाही, बघावं लागेल त्या बाबतीत। आता 10 मिनिटं सुरू होते म्हणे, पण अजून झालं नाही सुरू अजूनपर्यंत। म्हणजे सकाळी 7 वाजताची मतदान सुरू झाली। या मतदान केंद्रावरचं पहिलं मतदानही अद्याप झालेलं नाही, त्यामुळे ही मशीन कधी सुरू होईल आणि दुसरी जी सबस्टिट्यूट मशीन आहे ती कधी येईल याचं उत्तर प्रशासनाकडून अद्याप यायचं आहे। उमेश अलोणे, एबीपी माझा, बीआर हायस्कूल, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।